ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मित्रांनो, चाणक्य ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ आजपासून साधारणपणे 2000 वर्षापूर्वीचा आहे आणि फार मोठं आव्हान चाणक्यांपुढे होतं. मग अशा या कठीण आव्हानाला पेलण्यासाठी, आपलं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी अवतीभोवतीची परिस्थिती अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यासलेली आहे आणि या अभ्यासातून व्यक्तींनासुद्धा ओळखण्यासाठी त्यांनी काही ठोकताळे मांडले जे आजही आपल्या उपयोगाचे आहेत. मग माणूस ओळखण्यासाठी काय करावं, त्याचं कुळ कोणतं आहे, त्याचा देश कोणता आहे, त्याच्या मनामध्ये किती स्नेहभाव आहे आणि त्याचं भोजन किती आहे, हे ओळखण्यासाठी त्यांनी एक युक्ती एका श्लोकामध्ये सांगितली आहे. ही युक्ती काय आहे चला पाहूया. आचार कुलमाख्याती देशमाख्याती भाषणम संभ्रमस्नेहमाख्याती वपुराख्याती भोजनम. मनुष्य ज्याप्रमाणे आचरण करतो, व्यवहार करतो, यावरून त्याचं कुळ कळतं, तो कोणत्या कुळातला आहे, त्याचं घराणं कोणतं आहे हे कळतं. जी भाषा तो बोलतो त्या भाषेतून तो कोणत्या देशामध्ये राहणारा आहे, अर्थात कोणत्या प्रदेशामधला आहे हे कळतं. तो ज्याप्रमाणे मान सन्मान देतो त्याप्रमाणे त्याचा जो स्नेह आहे आपल्याविषयीचा, आपल्याविषयी किती प्रेम आहे हे त्यावरून कळतं. आणि मनुष्य हा किती भोजन करतो हे त्याच्या शरीरावरून, देहयष्टीवरून कळतं. स्पष्टीकरण पाहूया. मनुष्य ज्याप्रमाणे व्यवहार करतो, आचरण करतो, त्यावरून त्याचं कुळ म्हणजेच घराणं समजत असतं. कोणत्या घराण्यातला हा आहे, म्हणजे राजघराण्यातल्या व्यक्ती, सोबतच त्यांचं मंत्रिमंडळ किंवा त्यांना सहाय्य करणारे जी काही राजघराण्यातली लोकं आहेत, यांचं आचरणाची पद्धती एक वेगळी असते. सर्वसामान्य लोकांचं आचरण एक वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे चाणक्यांना समोरचा व्यक्ती जर वेश बदलून आला तर त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या आचरणावरून तो नक्कीच हा व्यक्ती जो आलेला आहे तो तोच व्यक्ती आहे का वेषांतर करून आलेला व्यक्ती आहे हे कळत होतं. म्हणून त्याचं कुळ, त्याचं घराणं त्याच्या आचरणावरून कळतं. जी भाषा तो बोलतो त्या भाषेवरून तो कोणत्या प्रदेशामध्ये राहणारा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण मराठी भाषा जरी बोलत असलो तरी जे विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक विभागातली आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधली एक वेगळी भाषा आहे. कोकणातली वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रामधली वेगळी, मराठवाड्यातली वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, खानदेशातील वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी 100-150 किलोमीटर गेलं की भाषा बदलते. सोबतच त्या व्यक्तीचं आपल्याविषयी मान सन्मान देण्याविषयीचा दृष्टिकोन कसा आहे यावरून त्याचं आपल्याविषयीचं प्रेम कळतं आणि हा समोरचा व्यक्ती किती खात असावा किंवा याचा आहार किती आहे हे त्याच्या देहयष्टीवरून कळतं. अर्थात त्याला काही आजारपणामुळे अपवादसुद्धा असतील, पण अगदी 90 ते 95% लोकांचा आहार किती असावा हे त्यांच्या देहयष्टीकडे पाहिल्यानंतर कळतं. म्हणजे या सर्व प्रकारच्या ठोकताळ्यांचा उपयोग चाणक्यांना त्यांचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी झाला. आज अवतीभोवती आपण अनेक शहरांमधून फिरतो, आपल्या कामानिमित्त फिरतो, अनेक लोकांशी आपला संपर्क येतो आणि या सर्वामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखणे, माणूस ओळखणे. हा समोरचा व्यक्ती अगदी खराखुरा आपल्याशी व्यवहार करण्यास इच्छुक आहे किंवा तो आपल्याला फसवत आहे, हे सगळं ओळखण्यासाठी या ठोकताळ्यांचा निश्चितच उपयोग होईल.
आपण योग्य तो बोध घेऊया, सावध होऊया आणि आपली वाटचाल यशाकडे करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.